नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील महापालिकेने अनधिकृत ठरवलेला सातपीर दर्गा हटवण्यात आलाय। मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये मध्यरात्री कारवाईला सुरुवात झाली, परंतु संतप्त जमावाने पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि वाहनांवरती दगडफेक केली। यामध्ये 31 पोलीस जखमी झाले। दरम्यान 15 जणांना ताब्यात घेण्यात आलंय, तर 57 संशयितांच्या मोटारसायकली ताब्यात घेतल्यात। जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करण्यात आला, त्यामुळे कारवाई थांबवली। त्यानंतर पहाटे 5:30 पासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली। अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान सकाळपासून पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय आणि सध्या तणावपूर्ण शांतता आहे। या संदर्भात नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी प्रतिक्रिया काय दिली आपण पाहूयात। पोलीस पथकावर दगडफेक केली। दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं। त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर करून त्यांना नियंत्रित आणण्यात आलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांतता आहे। 15 लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। 57 मोटरसायकल ज्या संशयिताच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। यामध्ये 21 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना किरकोळ दगडाचा मार लागलेला आहे। सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत आहे। तर आपण ही पाहतोय दृश्य जी आहे ती नाशिकची आहेत। काल नाशिकमध्ये एक दर्गा हटवण्याची कारवाई करण्यात आली। अनधिकृत बांधकाम असल्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली होती, परंतु यावेळेला जमाव संतप्त झाला आणि त्यांनी पोलिसांवरती तसंच कर्मचाऱ्यांवरती दगडफेक केली, वाहनांवरही दगडफेक केली। यामध्ये 31 पोलीस जखमी झालेत, तर 15 जणांना ताब्यात घेण्यात आलं आणि तसंच 57 संशयितांच्या मोटारसायकल सुद्धा ताब्यात घेण्यात आल्या। तसंच जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचाही वापर करण्यात आला। त्यामुळे काल रात्री सुरू केलेली ही कारवाई काही काळ थांबली होती। त्यानंतर पुन्हा एकदा पहाटे 5:30 पासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटवायला सुरुवात झाली। हे अतिक्रमण जमीनदोस्त केलेलं आहे। आता ढिगारा हटवण्याचं काम सुरू आहे। दरम्यान पोलीस कुठल्या एका जाती धर्माचे नसतात, ते महाराष्ट्राचं संरक्षण आणि महाराष्ट्राला जपण्याचं काम करतात, असं उदय सामंत यांनी म्हटलंय। काही गोष्टी या समजून घेतल्या पाहिजे। काही गोष्टीचा राग हा पोलिसांवर काढून उपयोगाचा नाही, कारण पोलीस काही कुठच्या एका जाती धर्माचे नाहीत। त्यांनी महाराष्ट्राचं संरक्षण, महाराष्ट्राला जपण्याचं काम महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलिसांना अनेक वेळा केलेलं आहे। काही गोष्टी जर मनामध्ये शंका असेल तर बसून संवाद करून सुटू शकतात। त्याच्यासाठी दगड हातात घ्यायची काही गरज नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।